त्या चौथ्या टप्प्यातली जी रेस होणार आहे सायकल रेस, ती कुठल्या कुठल्या याच्यामधून जाणार आहे, कुठले कुठले रस्ते बंद होणार आहेत ज्यांना माहीत नाही. आता मी पुण्यावळ्यात एक ट्रिप सोडून आलो, तर रावेत ब्रिजच्या इथं चौकात थांबलो होतो. तर आपला एक रिक्षावाला भाऊ माझ्यासारखाच, तर त्याच्या मांडीवर बाळ म्हणजे त्याची मुलगी असेल, तर तो आणि पाठीमागं पॅसेंजर होतं, तर त्याच्यावर तो गाडी चालवत होता. म्हणजे जय महाराष्ट्र मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. 5 वाजलेले आहेत, लॉग इन केलेलं आहे आणि आता वाट बघतोय ट्रिपची. तर रोज आपल्याला झोप मोड करून यावं लागतं, कारण नंतर धंदा होत नाही. सकाळी लवकर 2 तासात 400-500 रुपये सहज होतात, त्यामुळं आपल्याला झोप मोडून यावं लागतं. तर वाट बघूया आता ट्रिपची, बाकी काय नाही. जय महाराष्ट्र मित्रांनो, परत एकदा आपण आलो आहोत आता लॉग इन करायला. तर 2.5 तास आता आपण परत काम करणार आहोत. तर सकाळी आपले 2 तासात गीता पावभाजी दत्तवाडी, तर 63 रुपयाची ट्रिप उचलली आपण. आणि तर सकाळी आपण 113, 63, 74 आणि 72 रुपयाच्या अशा 4 ट्रिप मारल्या. 328 रुपयाचं अर्निंग झालं होतं सकाळी. तर आता बघूया या 2.5 तासात कितीचं काम होतं ते. तर पहा मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं होतं की मागच्या वेळेस की जे नोकरी करतात आणि तरीही रिक्षा घेतलेली आहे, परवाना घेतलेला आहे, परमिट घेतलेलं आहे, नवीन रिक्षा घेतलेली आहे, तर त्यांच्यासाठी खास न्यूज सांगतो तुम्हाला. आता परत हे आज एक न्यूज आलेली आहे. तर ज्यांनी नोकरी असून कुठं काम करताय तुम्ही, तरीही तुम्ही परमिट घेतलं आहे, सरकारी नोकरी आहे, इतर ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही काम करतात तरी तुम्ही परमिट घेतलेलं आहे, तर तुमच्यासाठी खास न्यूज आहे. तर तुमच्यावर मोटार वाहन निर्मिती कायदा काय आहे? हां नमस्कार. मोटार वाहन असा काहीतरी कायदा आहे, त्याच्या अंतर्गत तुमच्यावर कारवाई होणार आहे. आजच मी लोकमतमध्ये वाचलेलं आहे, तर तुम्हाला हा स्क्रीनशॉट बघा, तर तुम्हाला कळेल की तुम्हाला वाटेल हा खोटं बोलतोय, तर असं काही नाही खोटं. तर तुमची समजा गाडी उद्या पकडली, तुमचं चेकिंग झालं, तर ती कारवाई तुमच्यावर होऊ शकते, असं थोडक्यात आहे. तर जास्त काही लोड घेऊ नका. जर पकडलंच तर 500ची पत्ते ठेवायची, घ्यासाहेब म्हणायचं, गरीब माणूस आहे, बाकी काय नाही. 2 दिवसापूर्वी इकडे गेलो होतो शाळेत, म्हणजे माझ्या लहान मुलीसाठी शाळा बघायला गेलो होतो. तर तुम्हाला सांगतो 30,000 डोनेशन, 25,000 वार्षिक फीज, म्हणजे किती झाले 55,000 पहिल्या वर्षी आपल्याला फीज आहे. मग हे कुठल्या LKGला, नंतर UKGला फक्त 25,000. मग असं फीज वाढत जाणार. तर मी विचार करतोय की त्या शाळेत शिकवायचं का नाही. पण कसं आहे, ती शाळा चांगली, CBSEच्या वरचा बोर्ड आहे त्या शाळेमध्ये, सगळे ख्रिश्चन मॅनेजमेंट आहेत, ख्रिश्चन शिक्षिका आहेत. तर आपल्याला तेच पाहिजे होतं, कारण कसं आहे की इंग्लिश वगैरे, ग्रामर वगैरे इंग्लिशचं, आणि ती शाळा खरंच चांगली आहे मित्रांनो, तेच पाहिजे होतं आपल्याला. आता मी पुण्यावळ्यात एक ट्रिप सोडून आलो, तर रावेत ब्रिजच्या इथं चौकात थांबलो होतो. तर आपला एक रिक्षावाला भाऊ माझ्यासारखाच, तर त्याच्या मांडीवर बाळ म्हणजे त्याची मुलगी असेल, तर तो आणि पाठीमागं पॅसेंजर होतं, तर त्याच्यावर तो गाडी चालवत होता. म्हणजे काय असेल त्याची मजबुरी असेल, आणि त्याच्या म्हणजे मुलीला घेऊनच तो गाडी पुढे बसून गाडी चालवत होता. तर भावा, तू जर माझा व्हिडिओ बघत असेल तर तुला सलाम आहे. तुझी परिस्थिती मी समजू शकतो, तुझी काहीतरी मजबुरी असेल म्हणून तुला तसं करावं लागतं आहे, म्हणजे मुलीला सोबत घेऊन ओला उबेरवर बिझनेस करावा लागतोय. तर भाऊ, तुला सलाम आहे. तर मला असं वाटलं होतं की व्हिडिओ काढावा, नाहीतर एखादा फोटो तरी काढावा, पण मला ते बरोबर नाही वाटलं. नंतर विचार केला, नको बाबा, कसं प्रायव्हसी असते, एखाद्याची मजबुरी असते, आपण त्याचा काही फोटो बिटो. एकदा तुम्हाला आतापर्यंत माहीतच असेल की उद्या 4थ्या टप्प्यातली जी रेस होणार आहे सायकल रेस, ती कुठल्या कुठल्या याच्यामधून जाणार आहे, कुठले कुठले रस्ते बंद होणार आहेत ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतोय.
आणि आपला हा व्हिडिओ सकाळी 9 वाजता अपलोड होईल, तर तुम्हाला माहिती पडेल जर तुम्ही माझा व्हिडिओ बघणार असाल तर. सांगतो तुम्हाला, बालेवाडी स्टेडियम जे माहिती आहे तुम्हाला बानेरमध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे बालेवाडीमध्ये, तिथून जी रेस चालू होणार आहे तिथून ती रेस असं फिरत असं डांगे चौकात येणार आहे. डांगे चौकातून ती रेस येणार आहे रावेतमध्ये. आता तुम्ही जे मी नाव सांगतोय ते, आता डांगे चौकच्या मध्ये पण भरपूर असे स्पॉट्स आहेत. काळेवाडी आहे, अजून आहेत 2-3 स्पॉट, मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट लावेल त्याच्यात. काळेवाडीपासून डांगे चौक आहे, डांगे चौकापासून रावेतचा ब्रिज आहे, संत तुकाराम महाराज तो पूल आहे, तिथून स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद चौक आहे जो आहे निगडी प्राधिकरण येथे, तिथून भक्तिशक्ती आहे, भक्तिशक्तीवरून त्रिवेणीनगर चौक आहे, तिथून तो असंच फिरत कुठं फिरवत येणार आहे आणि फिरून परत रिटर्न एम्पायर स्टेटमधून तो परत पुण्यात जाणार आहे ती रेस. तर अशा रूटमध्ये जी जवळजवळ 1 वाजल्यापासून जी रेस चालू होईल ती 4-4:30पर्यंत संपेल. तर अशा रीतीने सकाळपासून 10 वाजल्यापासूनच सगळे रस्ते बंद करणार आहेत पोलीस, कारण त्या रेसमध्ये कोणी नको जायला आणि काय प्रॉब्लेम नको व्हायला, त्याच्यासाठी पोलिसांनी सगळे रस्ते बंद करणार आहेत. म्हणजे या रूटवर ज्या रूटवर जी सायकल जाणार आहे, सायकल रेस तिथून. तर बघा, आता एक आपण ट्रिप आणली आपल्या अल्प्रो मॉलला. तर 3 लेडीज होत्या, पिक्चर बघायला त्या ग्रुपमध्ये. अजून त्यांनी 2 गाड्या बुक केल्या होत्या. तर आयुष्यपत एवढं डोकं खाल्लं ना, सासू सुनाचं एवढं चाललेलं असतं यांचं. अख्ख्या लेडीज तुम्हाला सांगतो, लेडीज 50 ते 60% लेडीज या अशाच भेटतात मला. माझं एवढं गुरुद्वारा चौकातून आपण नेली होती वाकडला, म्हणजे मुंबई बस स्टॉपचा शनी मंदिराची इथं ट्रिप सोडली होती आणि त्या माणसाला घेऊन पण आलो आपण. म्हणजे 2 माणसं होती, त्यातली एकाला सोडायला जायचं होतं तिथं. तर जवळजवळ 200 रुपये घेतले आपण रिटर्न ट्रिपचे आणि कमी घेतले, पण म्हटलं जाऊ दे, धंदा पण नाही आहे आणि म्हटलं चला. तर 880 उबेरला झालेले आहेत. आज 13 ट्रिपा झाल्या आपल्या आणि जवळजवळ 300 रुपये आपले ऑफलाईन बुकिंगचे झालेले आहेत. 1100 रुपयाचा धंदा आहे 6 तासात. कमी आहे माहिती आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपलं पॅकअप होतं आहे लवकरच. आपल्याला जरा घरी जायचं आहे. 7 वाजताच आपण बंद केलेलं आहे, जरा घरी काम असल्यामुळं. तर आपला व्हिडिओ बघितला असेल, काय माहिती मिळाली असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.